त्यांच्या समाजातले लोक निवडतात आणि इतर समाजाला न्याय मिळत नाही, हे 100% खरंय. म्हणून मला एक 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 हे दाखवत का जायचंय, लोकांना कळलं पाहिजे. हा सुनील फड, ही भाषा वापरली आहे, हा सुनील फड, हा सुनील फड. आणि माझा त्यांनी टाकलेला हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला आणि त्याच्यावरची जी कमेंट आहे ती सुद्धा तुम्ही चॅनल्सनी दाखवावीत, पण ती तुम्हाला दाखवता येणार नाही. तिथेही तुम्हाला बीप करावं लागेल. अशा घाणेरड्या, अशा अश्लील, अशा लोकांना आता आपण आपलं राजकारण द्यायचं, अशा लोकांना. आणि आपल्याला तर माहितीये 288 पैकी 118 जण अशी आहेत की ज्यांच्यावर आत्ताचे आमदार जे निवडून तिथे विधानसभेत गेलेत, तर एडीआरचा रिपोर्ट म्हणतो की 118 लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. म्हणजे मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप सारखे गुन्हे असताना जर आपण काहीच केलं नाही, काहीच आवाज उचलला नाही, काहीच बोललं नाही, तर कसं चालेल. आणि कोणी बोलायला लागलं, प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार. सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत. आणि हे मी सगळं प्रूफ करते. हे सुनील फड बघा त्यांचे. आणि त्याच्यावर त्यांच्या आणि एक माणसानी कमेंट काय केली आहे ती किती थर्ड ग्रेडेड आहे हे सगळ्यांनी बघायला हवं. हे सुनील फड, आय सपोर्ट वाल्मिक कराड, हे माझ्या विरुद्ध लिहिणार आणि हे मला समाजसेवा काय ते शिकवणार. आता दुसरे हे असे नंबर्सवरनं मला जे कॉल्स यायचे, एक एक कॉल मी ट्रू कॉलरवरनं शोधला, त्यांच्या सोशल मीडियावरचं जाऊन बघितलं. संभाजी चौरे, बीड, चौरे बँक, पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता, हा नंबर, याच्यावरनं एवढे कॉल आले. आणि हे मी अक्षरशः एक एक तासाचं म्हणते. मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता, त्याचे पण मी कॉल एका चॅनल बरोबर केलेला आहे. मोहन आघाव यांचा पण बघाल तुम्ही. महाराष्ट्राचे राज्य कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांचे पोस्ट करणारा हा माणूस इतके कॉल करतो मला. हा तो मोहन आघाव. यांचे सगळ्यांचे नंबर मी दिलेले आहेत. या सगळे जेवढे माझे आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत. परत परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. आणि माझी प्रथम मागणी आहे सरकारकडे, शासनाकडे, की एकतर सुनील फड आणि यांच्यासारखी जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली, माझा नंबर सोशल मीडियावर टाकला, मला हॅरेस करण्यासाठी, त्रास देण्यासाठी, मानसिक छळ करण्यासाठी, आणि ज्याला आपण म्हणतो ना आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन, असे अश्लील शब्द ज्यांनी सोशल मीडियावर वापरले